Hello friends, you are most welcome in this practice unit test session. This test is conducted for the 8th class. Practice unit test 2020-21. Subject English, marks 20. The first question is, read the following passage and complete the activities. 10 marks. बघा या ठिकाणी पहिली ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, रीड द फॉलोइंग पॅसेज. पुढील पॅसेज वाचा आणि दिलेल्या कृती ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत 10 मार्कासाठी. बघूया ॲक्टिव्हिटी नंबर 1, वेब. या ठिकाणी वेब दिला आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब. क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लस. या वेबमध्ये आपल्याला अँड्रोक्लसचे 4 गुण या ठिकाणी लिहावायचे आहेत. बिफोर गोइंग टू complete this activity, we are going to read the whole text. Okay. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androclus, but he had a very cruel master. In those days kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. Androclus did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androclus felt that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. Now, although Androclus had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. बघू आता या अँड्रोक्लसच्या बद्दलची असणारी क्वालिटीज पहिल्याच ओळीमध्ये आपणास मिळणार आहेत. काइंड, जेंटल, कोर्टियस अशा पद्धतीने आपण त्यांची गुण लिहूया. आणखी आपण त्याचप्रमाणे ब्रेव्ह, अँड्रोक्लस हा ब्रेव्ह होता. हे गुण आपण त्या ॲक्टिव्हिटीमध्ये टाकून कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2, रीड द पॅसेज अँड कंप्लीट द फॉलोइंग ट्रीटमेंट गिवन टू द स्लेव्स. बघा या पॅसेजमध्ये जो क्रुएल मास्टर आहे तो त्या गुलामांना कसं वर्तणूक करत आहेत किंवा त्यांच्याबरोबर तो कसा वागत आहे याची उदाहरणे आपण या ठिकाणी घेत आहोत. पहिला आहे, द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू. आता या ठिकाणी अर्धवाक्य पॅसेजमधून आपण पूर्ण करणार आहोत. त्यासाठी पॅसेजमध्ये आपण जात आहोत. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू. लिसन लाईन नंबर 4. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. जे आपण राहिलेली वाक्य अपूर्ण आहे, इनकम्प्लीट सेंटेन्स ती कंप्लीट करणार आहोत आणि त्याखाली अंडरलाईन करणार आहोत. नेक्स्ट, दे हॅड टू डू. बघू आपण काय इथं त्याच ओळीच्या पुढे आहे, दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. म्हणजे गुलामांना असं काम करावं लागत असत की जे त्यांच्या मालकांनी जे सांगितलं तेच काम या गुलामांना करावं लागत असत. थर्ड, दे हॅड नो. आपण पुन्हा त्याच ठिकाणी येत आहोत. ओळ नंबर 5, दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. ते वाक्य पूर्ण करून अंडरलाईन करा.
लास्ट सेंटेन्स, दे वेअर बाउंड बाय लॉ. बघा तीच लाईन कंटिन्यू पुढं. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम अँड दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माइट बी. बघा एखादा जो पॅराग्राफ आहे, पॅराग्राफची शेवटची ओळ, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे, टू पासून पुढे, टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर विकेड ही माइट बी. आणि ती वाक्य लिहिल्यानंतर अधोरेखित करा, अंडरलाईन करा. ॲक्टिव्हिटी नंबर 3, अँटोनिम्स मीन्स ऑपोजिट. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. स्तंभ ए आणि स्तंभ बी मध्ये विरुद्धार्थी शब्द दिले आहेत, त्या शब्दांच्या योग्य जोड्या आपण या ठिकाणी लावणार आहोत. कॉलम ए, कॉलम बी. काइंड, काइंड दयाळू. बघा पुढच्या कॉलम बी स्तंभामध्ये अनहॅपी, मास्टर, वेल्दी आणि क्रुएल असे शब्द आहेत. तर काइंडच्या विरुद्धार्थी शब्द असतो क्रुएल, दयाळू, दृष्ट. त्यानंतर सेकंड वर्ड आहे पुअर, गरीब, विरुद्ध सदन किंवा श्रीमंत, वेल्दी. स्लेव, स्लेव गुलाम, अपोजिट मास्टर, मालक. हॅप्पी, सुखी, विरुद्ध अनहॅप्पी, दुःखी. इन दिस वे यू शुड complete these activities. Okay. Then activity number 4, do as directed. सूचनेप्रमाणे क्रिया करा. Underline the auxiliary verb in the following sentence. दिलेल्या वाक्यामध्ये auxiliary verb अधोरेखित करावयाचा आहे. Androclus did not like his heartless wicked master. या वाक्यामध्ये असणारं सहाय्यक रूप हेल्पिंग वर्ब आहे did, ते आपण अधोरेखित करणार आहोत. आपले सहाय्यक रूप पाठ असणं गरजेचं आहे. लिसन, एम, इज, आर, वॉच, वेअर, शल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट. यापैकी जे वाक्यात आलं आहे ते आपण अधोरेखित करत आहोत डीड. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, फाइंड पास्ट टेन्स फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. मग या ठिकाणी आपण भूतकाळी रूप पुढील क्रियापदाचे लिहिणार आहोत. त्यासाठी पॅसेज वाचणं गरजेचं आहे किंवा पॅसेज मधून ती उत्तर आपण शोधणार आहोत. फाइंड, शोधा. पास्ट टेन्स फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. टेल, टेल म्हणजे सांगणे. FEEL, फील, वाटणे. बघूया. टेल, टेलचा भूतकाळ आपण बघत आहोत. 5व्या ओळीमध्ये बघा, डिअर मास्टर्स टोल्ड देम. टेलचा भूतकाळ टोल्ड, TOLD, टोल्ड. अशा पद्धतीने आपण फीलचाही भूतकाळ बघत आहोत. FEEL, फील, वाटणे. त्याचा भूतकाळ आहे फेल्ड, FELT, फेल्ड. बघा पॅसेजच्या खालून तिसरी ओळ, अँड्रोक्लस फेल्ड, FELT, फेल्ड, फील, फेल्ड. अशा पद्धतीने ते उत्तर लिहा. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे आपलं व्यक्तिगत मत आपण या ठिकाणी मांडणार आहोत. प्रश्न आहे, डू यू लाईक टू रीड स्टोरीज ऑफ एन्शियंट किंग्स अँड वाय. बघा, तुम्हाला प्राचीन राजांच्या कथा वाचावयास आवडतात का? जर येस असेल तर वाय, नो असेल तर वाय. जर आपलं उत्तर येस असेल, येस आय लाईक टू रीड स्टोरीज ऑफ एन्शियंट किंग्स, त्याचं रिझन आपल्याला द्यावं लागेल वाय. बिकॉज द एन्शियंट किंग्स वेअर व्हेरी ब्रेव्ह, दे हेल्प पुअर्स. इन दिस वे यू शुड ॲड युअर ओन आन्सर्स अँड एक्सप्रेस युअर थॉट्स. नो असेल तर नो, आय डोंट लाईक टू रीड द स्टोरीज ऑफ एन्शियंट किंग्स बिकॉज एन्शियंट किंग्स वेअर व्हेरी cruel, they misbehave with the common people. In this way you should write your own response. Next question number 2, read the extract and complete the following activities. या ठिकाणी 5 मार्काचा ऍक्टिव्हिटी आहे. स्टांजा दिलेला आहे, तो स्टांजा आपण वाचणार आहोत आणि दिलेल्या प्रश्नांचे उत्तर किंवा त्या कृती पूर्ण करत आहोत. ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर सांगायचं आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स.
ही 4 विधान आहेत. आपण कविता वाचणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण देत आहोत, रिस्पॉन्स देणार आहोत. नाउ बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush, if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are musky, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do, and there's lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. बघा, या कविता वाचल्यानंतर बरीचशी उत्तरे आपल्यास मिळणार आहेत. बघूया. ऍक्टिव्हिटी नंबर A1, ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर. A scrub is found at the top of the hill. मग आता उत्तर आपल्या पुढे सापडलं आहे. A scrub म्हणजे छोटंसं झुडूप हे हिलच्या टॉप वरती आपल्याला सापडत आहे असं या ठिकाणी सांगतात, पण तसं नसून स्क्रब इज फाउंड इन द व्हॅली म्हणजेच पहिलं जर आपल्याला फॉल्स FALS फॉल्स द्यावं लागेल. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. सेकंड सेंटेन्स. मग तुम्ही कोणतंही काम करत असताना ते अगदी मनापासून करा. हे विधान बरोबर आहे, ट्रू. नेक्स्ट. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. एक रस्त्याच्या कडेला असणं छोटंसं गवत हे सुद्धा मनाला दिलासा देणारं असतं, आनंद देणारं असतं, म्हणून हे विधान ट्रू. लास्ट सेंटेन्स. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. सर्वांनीच एका संघाचं कर्णधार बनलंच पाहिजे, पण इट इज इम्पॉसिबल, कारण प्रत्येक संघामध्ये कॅप्टन हा एकच असतोय, म्हणून शेवटचंच विधान फॉल्स. ऍक्टिव्हिटी नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग विथ द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. खालील स्टांजामधून योग्य शब्द किंवा फ्रेजेस निवडून ही विधानं पूर्ण करणार आहोत. कविता आपण वाचली आहेत. पुन्हा कविता गरज पडल्यास वाचून घ्या. इफ यू कांट बी अ पाईन. इफ यू कांट बी अ पाईन. मग जर तुम्हाला पाईन वृक्ष बनता आलं नाही, मग आपण काय बनलं पाहिजे? बी अ स्क्रब. बी अ स्क्रब. देन इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्हाला एखादं मोठं झाड होता न आलं तरी चालेल, मग त्या ठिकाणी आपण काय बनलं पाहिजे? इफ यू कांट बी अ ट्री. Be a bush. If you can't be a tree, be a bush. त्यानंतर if you can't be a captain. जर तुम्हाला कॅप्टन म्हणता आलं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा क्रू कर्मचारी जहाजावरील बनू शकता. अर्थात या कवितेमध्ये कॅप्टन हा कर्णधार म्हणजे कॅप्टन शिपचा घेतलेला आहे. लास्ट सेंटेन्स. इफ यू बी द सन. जर तुम्हाला सूर्य बनता नाही आला तरी चालेल, मग तुम्ही काय बनलं पाहिजे? बी अ स्टार. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, रायमिंग वर्ड्स. फाइंड अँड राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. बघा या ठिकाणी कविता आपण वाचली. रंगीत शब्द या ठिकाणी दिसत आहेत. हिल, रील, बी, ट्री, ग्रास, बास, मेक, take, crew, do, here, near, trail, rail, star, are. These are the rhyming words. You may write rhyming pairs here. Last activity, language study, 5 marks. Do as directed. Put the words in an alphabetical order. पुढील शब्द आपण अल्फाबेटिकल म्हणजे वर्णमालेनुसार लावणार आहोत.
ABCDच्या क्रमाने A to Z. पहिले आहेत रॉंग, मेक, स्मॉल, लकी. मग आता या सर्व शब्दांची पहिले लेटर्स W, M, S आणि L असे आहेत. तर मग ABCD जर आपण सुरू केली तर ABCDEFGHIJK L लकी, L M मेक, NOPQR S स्मॉल, STUVW रॉंग. अशा पद्धतीने तुम्ही हे शब्द लिहिणार आहात. लकी, मेक, स्मॉल, रॉंग. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता या ठिकाणी सर्व शब्दांचे पहिले लेटर सारखेच आहेत. मग अशा वेळेस आपण सेकंड लेटर विचारात घेणार आहोत. मग त्यामध्ये पहिले 3 शब्दांचे सेकंड लेटर सुद्धा B हे सारखंच आहे आणि शेवटचा शब्द मात्र ऍडमिट D. मग आता B आणि D यामध्ये आपण विचार केला तर B शब्द लेटर अगोदर येत असल्यामुळे प्रथम आपण या 3 शब्दांचा विचार करूया. मग अशा वेळेस आपण तिसरं लेटर विचारात घेऊया. आता तिसरं लेटर मध्ये असताना A पासून जर आपण Z पर्यंत म्हटलं तर निश्चित आपल्याला O शब्द O लेटर अगोदर येईल. मग पुन्हा अबाउट आणि अबाउट या ठिकाणी 3 लेटर सारखे आहेत. मग आपण पुढचं लेटर आहे 4 नंबरचं U आणि V. मग अगोदर कोणतं येते OPQRSTUV U. मग आपण अगोदर शब्द घेणार आहोत अबाउट, नंतर येणार अबाउ, त्याच्यानंतर अब्यूज, लास्ट वर्ड इज ऍडमिट. इन दिस वे यू complete this alphabetical order chain. Next, complete the following table: positive, comparative, superlative. बघू या ठिकाणी काय आपण करणार आहोत. 2 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी आहे. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट उदाहरण तुम्हाला दिलं आहे. याला आपण सिंगल सिलेबल यामध्ये आल्यामुळे ER आणि EST प्रत्यय लागले आहेत. सेम क्रिया पुढच्या शब्दांसाठी होत आहेत. ऍडजेक्टिव्ह साठी होत आहेत हाय, हायर, हायेस्ट, नियर, नियरर, नियरेस्ट. लास्ट, राईट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ विल नॉट. याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉर्ट फॉर्म संक्षिप्त रूप आपण लिहित आहोत ओंट, WONT. आणि पुढचा शब्द आहे डू नॉट. त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डोंट, DONT. ॲपॉस्ट्रॉफी साठी काही लेटर्स आपण त्या शब्दांमधले ओमिट करत असतो, कमी करत असतो, म्हणून ॲपॉस्ट्रॉफीचा वापर या ठिकाणी करतो आहे. डू नॉट, डोंट. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस प्रॅक्टिस सेशन. सो फ्रेंड्स, thank you for watching this video.